नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी पालिका निवडणुकांसंदर्भात. राज्यामध्ये 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणूक पार पडणार आहे. पालिका निवडणुकीची मतमोजणी ही 16 जानेवारीला होईल. आजपासून 29 महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. अर्ज भरण्याची मुदत 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर अशी आहे. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमधून या निवडणुकांची घोषणा करण्यात आलेली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. 15 जानेवारीला निवडणूक पार पडेल, मतदान होईल आणि 16 जानेवारीला निकाल हा समोर येईल. अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी ही आहे. राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. तर महानगरपालिकांचा हा कार्यक्रम कसा असणार आहे, तारखा पाहूयात. अर्ज भरण्यासाठी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 ही तारीख आहे. अर्जाची छाननी 31 डिसेंबर 2025 ला होईल. अर्ज माघारी घेण्याची तारीख 2 जानेवारी 2026 ही आहे. अंतिम उमेदवारी यादी ही 2 जानेवारी 2026 ला समोर येईल. मतदान 15 जानेवारी 2026 ला होईल. आणि मतमोजणी 16 जानेवारी 2026 ला पार पडेल, निकाल समोर येईल. तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा शिवसेना युती होईल, फडणवीस यांनी हे विधान केलंय. तर मुंबई आमचीच आहे असंही फडणवीसांनी भाष्य केलंय. राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा घोषित केलेल्या आहेत. 15 जानेवारीला राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. तर आचारसंहिता सर्वत्र लागू झालेली आहे. 29 महानगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारी 2026 ला निकाल हा समोर येईल. तर याविषयी अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत. मुंबईतून जय पवार, पुण्यातून रोहन कदम, नागपुरातून तेजस मोहतुरे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो सुद्धा आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला आपल्या प्रतिनिधीकडे जाऊया, मुंबईमध्ये जाऊया. जय, सध्या आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आता इथून पुढे प्रचार सुरू होईल. कसा असेल प्रचार आणि कसं असेल वातावरण मुंबईतलं? Jordan, I look forward to it, and I'm sure this will pave the way for a bright relationship between us. तर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते आता होऊ लागल्या आहेत आणि खरं तर 23 डिसेंबरलाच आपण जर पाहिलं तर 23 डिसेंबरपासून उमेदवारांची नोंदणी जी आहे ते सुरू होणार आणि 31 डिसेंबरपर्यंत ही नोंदणी सुरू असणार आणि यानंतर प्रामुख्याने 15 तारखेला मतदान होईल आणि 16 तारखेला मतमोजणी होईल. आणि ह्या अनुषंगाने आपण पाहिलं तर आता मुंबईतील सर्वच पक्ष जे आहेत ते आता ह्यामुळे तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेकडे ठाकरे बंधू एकत्र येणार का ह्यावरती सुद्धा चर्चा सुरू होते आणि मुंबई महानगरपालिका निवडणुका होण्यापूर्वी या दोन्ही बंधूंची युती जाहीर होईल असं सुद्धा बोललं जात होतं. मात्र ही युतीसुद्धा अजूनही जाहीर झाली नाही आणि अवघ्या काही दिवसातच आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्रित या निवडणुकीला सामोरं जातील याची घोषणा सुद्धा करतील. त्यामुळे एकीकडे आता भाजप शिंदे किंवा अजित पवार असेल, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी आणि तिसरीकडे ठाकरे बंधू. त्यामुळे ह्या मुंबई महानगरपालिकेकडे अतिशय वेगळ्या दृष्टीने बघितलं जाते, कारण महायुती असेल त्यासोबत महाविकास आघाडी आणि जर दोन बंधू एकत्रित आले तर ही एक वेगळी आघाडी जी आहे ते मुंबई महानगरपालिकेला आपल्याला निवडणुकीला सामोरे जाताना पाहायला मिळेल. त्यामुळे एक
भाजप समोर असेल किंवा महायुती महाविकास आघाडी समोर एक मोठं आव्हान ह्या निवडणुकीच्या वेळीच आपल्याला पाहायला मिळणार ठीक आहे. आहे. ठाकरे बंधू सुद्धा एकत्रित आले की एक प्रकारचं त्यांच्यामध्ये समीकरण आहे की काँग्रेसला सोबत जाणार नाही, काँग्रेस सोबत न जाण्याचा निर्धार जो आहे तो त्यांचा अजूनही कायम आहे. त्यामुळे जेव्हा ह्या दोन बंधूंची जर युती झाली तर काँग्रेस कुठेतरी स्वबळ लढणार किंवा महाविकास आघाडीसोबत लढणार. त्यामुळे हे तिन्ही युत्या असतील किंवा तिन्ही आघाड्या ह्या एकमेकांच्या विरोधात कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जातील हे पाहणं आता या ठीक आहे. निवडणुकीमध्ये तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जय, तुम्ही असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरोजे आहेत. प्रवीणजी, सर्वांचं लक्ष लागलेले मुंबई महानगरपालिका, त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वक्तव्य आज समोर आलेलं आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, विजय आमचाच होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे कसं पाहताय? आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये एक शिवसेनेचा म्हणजे ठाकरे कुटुंबियांचा एक दरारा पूर्वीपासूनच आहे. पण मधल्या काळामध्ये म्हणजे 2017च्या निवडणुकीच्या नंतर तो मधला काळ जो गेला विना लोकप्रतिनिधींचा, त्या दरम्यान सत्ताधाऱ्यांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाने प्रामुख्याने युती सरकारने मुंबईमध्ये सुरू केलेले काही प्रोजेक्ट जे आहेत, जे काही प्रकल्प सुरू केले, मग ते मेट्रोचे प्रकल्प असतील किंवा JMLRचा प्रोजेक्ट असेल किंवा मलनिःसरण प्रकल्प असतील, असे बरेचसे प्रकल्प जे आहेत ते सत्ताधाऱ्यांनी मोठ्या हिमतीने सुरू केले, खूप गाजावाजा करत सुरू केले. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ह्याचं प्रोजेक्शन केलं ते पाहता, त्याचं प्रदर्शन ज्या पद्धतीने झालं ते पाहता लोकांमध्ये एक छबी निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आम्ही सत्ताधारी म्हणून मुंबईसाठी खूप काही करायला मागतोय आणि करू असं त्यांनी सांगण्याचा एकाकडे प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की आगामी काळामध्ये आम्हाला खूप चांगली संधी मुंबईमध्ये मिळेल. महापौर हा हिंदू असेल, आमचाच असेल, म्हणजे युतीचा असेल, हे सांगण्याच्या पाठीमागची भूमिका जी आहे ती प्रामुख्याने मुख्यमंत्री असतील किंवा मुंबई प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार असतील, हे सातत्याने सांगत आले की आम्ही जे मुंबईमध्ये जे काही प्रोजेक्ट सुरू केले, म्हणजे लोकांना ज्यांची गरज होती असे प्रकल्प सुरू केले, या प्रकल्पांमुळे आम्हाला चांगली संधी मिळू शकते. म्हणजे राजकारण काही असू दे, पण एक वेगवेगळ्या सुविधांचे प्रकल्प सुरू केल्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारचा निधी आपण वापरल्यामुळे मुंबईकर आपल्याकडे आकर्षित आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला या वेळेच्या निवडणुकीमध्ये निश्चित संधी मिळेल, सत्ता आपली येईल आणि महापौर आमचाच बसेल, हे जे काही खात्री पद्धतीने ते सांगतात त्याचं कारण हेच आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत मुंबईमध्ये हातपाय पसरायचे आहेत. आणि हे माध्यम म्हणजे सरकार आणि सत्ता हे माध्यम आहे, पैसा हे माध्यम आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकत्रित करून त्यांना मुंबईमध्ये जी खात्री वाटते त्याचं कारण, पाठीमागचं कारण हेच. जी, पुण्यातून आपले प्रतिनिधी रोहन कदम सुद्धा आपल्या सोबत आहेत. रोहन, पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप हे दोनही पक्ष महायुतीतले आहेत, मात्र हे समोरासमोर लढणार आहेत, एकत्र निवडणूक लढणार नाहीयेत. कसा त्याचा परिणाम हा निवडणुकांवर होईल? मवियाला याचा काय फायदा होऊ शकतो का? जगदीश, खरं तर विरोधकांना स्पेसच ठेवायचे नाही म्हणून हा निर्णय जो आहे तो घेतल्याचं देखील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कबूल केलं. कारण का एक नंबरचा पक्ष जरी पुण्यामध्ये सध्या भाजप असला तरी दुसऱ्या महाविकास आघाडीतला कुठलाही दावेदार पक्ष जो आहे तो विरोधक म्हणून नाहीये, तर विरोधक म्हणून आता अजित पवारांचा दुसरा नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं पाहायला मिळते. परंतु सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की आगामी काळामध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत त्या एकत्रितपणे लढून भाजपला प्रत्युत्तर या आगामी निवडणुकांमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आणि विशेषतः पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण का मागील काही दिवसांपासून काही बैठका ज्या आहेत त्या दोन्ही राष्ट्रवाद्यांमध्ये झाल्याची माहिती समजते. स्वतः अजित पवार यांनी देखील शरद पवारांची दिल्लीमध्ये जी भेट घेतलेली होती त्या भेटीमध्ये देखील याबाबतची चर्चा जी आहे ती झाली असल्याची माहिती मिळते. त्यामुळे पुण्यासारख्या शहरामध्ये जर का इतके वर्षांपासून बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्हा जो आहे तो राष्ट्रवादीचा मानला जातो आणि तिथे आता मागील काही वर्षांपासून भाजपने जी आहे ती सत्ता मिळवलेली पाहायला मिळत होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर का दोघं मिळून एकत्र लढलो तर आपण चांगल्या प्रकारच्या जागा ज्या आहेत त्या निवडून आणू शकतो, अशा प्रकारची भूमिका कदाचित यांची असू शकते. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये जे आहे ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन लढण्याची शक्यता जी आहे ती सध्या पाहायला मिळते. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या देखील बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत. अगदी काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी जे की शरद पवारांचे आहेत ते असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांची देखील बैठक जी आहे ती आज पार पडलेली आहे. या तिघांनी मिळून महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत आणि इतर जे काही पक्ष येतील त्यांना सोबत आम्ही घेणार आहोत, अशा प्रकारची बातचीत आज जी आहे
ती या बैठकीमध्ये केलेली पाहायला मिळते. त्यामुळे थोडेच दिवस राहिलेले आहेत आता. या सगळ्या थोड्या दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय समीकरणं जी आहेत ते कदाचित बदलण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार हे तर ठाम झालं, परंतु महाविकास आघाडी म्हणून नेमकं कोण कोण लढणार आहे? मनसेला काँग्रेस जी आहे ती सोबत घेणार आहे का? आणि दोन्ही राष्ट्रवादी जर का वेगळ्या लढल्या, दोन्ही राष्ट्रवादी जर का एकत्र लढल्या तर मात्र समीकरणं जी आहेत ती बदलणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी नेमकं पुढे काय होणार हे सगळं जे आहे ते एका 4 ते 5 दिवसांमध्ये पाहायला ठीक मिळणार आहे. परंतु सगळ्या पक्षाकडून जे आहेत त्या कार्यकर्त्यांची वोटची मागणी असेल किंवा इच्छुकांची मांदियाळी जी आहे ती सगळ्याच पक्षांमध्ये पाहायला मिळेल. अगदी निवडणूक जशी जवळ येईल तसे तसे या पक्षातून लोक त्या पक्षात जातील. भाजपकडून आउटगोईंग होईल, भाजपमध्ये इन्कमिंग होईल, राष्ट्रवादीमध्ये आउटगोईंग होईल, राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग होईल. हे सगळ्याच पक्षांमध्ये जे आहे ते घडताना देखील पाहायला मिळणार ठीक आहे. आहे. त्यामुळे नेमकी काय समीकरण निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्राला पाहायला मिळतात हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. जगदीश. रोहन, तुम्ही असेच जोडलेले राहा. प्रवीणजी, पुण्याचा जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये भाजपा प्रथम क्रमांक, दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी, आणि यावर फडणवीसांचं एक विधान समोर आलं होतं की तिसऱ्या पक्षाला फायदा होऊ नये म्हणून आम्ही राष्ट्रवादी आणि भाजपा एकमेकांच्या समोरासमोर लढणार आहोत. ही रणनीती खरोखर महायुतीला पूरक ठरेल की या रणनीतीचा तोटा सुद्धा होऊ शकतो महायुतीला? पुण्यामध्ये आपण जर पाहिलं जगदीश, एक साधी गोष्ट आहे आणि एकदम सरळ आहे की शरद पवार आणि अजित पवार यांची म्हणजे निर्विवाद अशी सत्ता, आपण असं म्हणूया की निर्विवाद ताकद पुण्यामध्ये आहे. आणि पुण्याचा जे काही विकास झाला किंवा पुण्यामध्ये निर्माण झालेले उद्योग असतील किंवा आयटी क्षेत्र असतील, त्याच्यामध्ये ह्या पवारांनी जे काही लक्ष केंद्रित केलं पुण्याच्या विकासासाठी, प्रामुख्याने अजित पवार यांनी जे लक्ष केंद्रित केलं, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुण्याचा आपला अधिकार सोडता कामा नये. कारण महाराष्ट्रभर त्यांच्या पक्षाची तेवढी काही ताकद राहिलीच नाही. अगदी मुंबईचा आपण विचार केला किंवा नवी मुंबई ठाण्याचा विचार केला तर अजित पवार यांच्या गटाचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा तेवढा काही प्रभाव नाहीये. पण पुणे आणि पिंपरी चिंचवड याच्यामध्ये ह्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच स्थान आहे. त्याच्याशिवाय शरद पवार यांची ताकद वेगळी आहे. कारण शरद पवारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुणेकरांचा पूर्णतः वेगळा आहे. म्हणजे पुण्याला जे काही आत्ताचं जे स्थान आहे देशामध्ये आणि जगभरामध्ये, त्याच्यामुळे हे 1-2 पवार जे आहेत म्हणजे काका पुतणे यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन लोकांचा आहे तो पूर्णपणे वेगळा असल्यामुळे त्यांना असं वाटतं की पुण्यातली आपली ताकद सोडता कामा नये. मधल्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की पुण्यामध्ये काही जमीन घोटाळ्यांची प्रकरणं पुढे आली, पण ज्यावेळेला असे इतर विरोधक जेव्हा टीका करायचे त्याच वेळेला शरद पवारांच्या गटाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी त्यांना सावरून घेण्याचा प्रयत्न करत होते. अगदी रोहित पवारांनी आतापर्यंत जी टीका केली, पण या परवाच्या कोंढवा आणि पुण्याच्या 2-3 प्रकरणं जी भूखंड घोटाळ्याची झाली त्याच्यामध्ये रोहित पवारांनीही अति मम भूमिका घेतली. त्याच्या पाठीमागचं एक सूत्र जे आहे ते स्पष्ट दिसत होते. अगदी सुप्रिया सुळे जी होत्या त्याही टीका करायच्या, पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याही टीकेची धार कमी झाली. याच्या पाठीमागची भूमिका एकच आहे की जमलंच तर अजित पवारांना बरोबर घ्यायचं आणि पुणे आणि बारामती वगैरे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये पुन्हा आपली ताकद आजमावायचा प्रयत्न करायचा, ताकद वाढवायची. हे जे काही सूत्र गेल्या काही दिवसापासून सुरू झालं त्याचा परिणाम म्हणजे कसं आहे की भारतीय जनता पक्ष थोडा काय प्रमाणात का होईना की पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून राष्ट्रवादी, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पासून थोडी दूर आहे. परवाच अशी घटना घडली की त्याच्यामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर युती करू शकत नाही, कारण तिथली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जी दरी निर्माण झाली त्या दरीचा परिणामही या निवडणुकीमध्ये होण्याची जी मात्र प्रवीणजी, यामागे आणखी असं कारण असू शकतं का, जर अजित पवारांना सोबत घेतलं आणि जर जागा वाटपामध्ये राष्ट्रवादीला कमी जागा दिल्या, राष्ट्रवादीमधील काही जर नाराज झाले तर ते शरद पवारांकडे जाऊ शकतात, त्यांच्या पक्षाकडे जाऊ शकतात आणि याचा फटका महायुतीला बसू शकतो, हे कारण असू शकतं? नाही, 100% जगदीश 100% खरं आहे की जर समजा अजित पवारांना बरोबर जर घेतलं तर पुण्यामधली असलेली स्ट्रेंथ ऑटोमॅटिक कमी होणार. बरोबर. आणि कमी होणार ती कोणाची होणार? भारतीय जनता पक्षाची कमी होणार. भारतीय जनता पक्ष नाराज झालेले कार्यकर्ते जे आहेत ते राष्ट्रवादीचं काम करणार नाहीत कुठल्याही परिस्थितीत, हू कॅन डू. दुसरीकडे असं होईल की जर समजा शरद पवारांच्या गटाने भारतीय जनता पक्षाबरोबर बसून जर युती केली तर त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे निवडणूक लढवण्याची, त्यांना त्या जागा मिळणार नाहीत. आपोआपच ते कार्यकर्ते जे आहेत ते शरद पवारांकडे आकर्षिले जातील आणि शरद पवारांची ताकद आपोआप वाढेल आणि त्याचा परिणाम जो आहे तो युतीवर होईल याची ही भीती त्या दोन्ही गटांना वाटते. पण ही गटानं वाटत असताना स्थानिक कार्यकर्ते जे आहेत या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असलेली जी काही दरी आहे, त्यांच्यामध्ये असलेली दुफळी आहे, त्यांच्यामध्ये असलेली नाराजी आहे एकमेकांमध्ये, ती लक्षात घेता म्हणजे प्रामुख्याने वेगवेगळे प्रकल्प ज्या वेळेला तिथे गती घेत असताना तिथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये खो घालणं,
किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एखादा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर तिथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून त्याला विरोध होणं, किंवा भाजपने एखादा प्रकल्प हाती घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने त्याला विरोध होणं, ठीक आहे. त्याच्याविषयी तक्रार करणं, या ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे येतील आणि त्याची नाराजी, त्याचा ठीक आहे. परिणाम युतीवर होण्याची. प्रवीणजी, तुम्ही असेच सोबत राहा. नागपुरातून आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत जोडलेले आहेत. तेजस, महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. कसं आहे वातावरण नागपुरात आणि परिसरात? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपूर महानगरपालिका जर बघितलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात जे आहे ते हाय व्होल्टेज महानगरपालिका म्हणून ओळखली जाणार आहे. कारण की इथे जे स्वतः ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतात ती महानगरपालिका आहे. कारण की आपण जर बघितलं असेल तर 1997 मध्ये पहिल्यांदाच जे आहे ते देवेंद्र फडणवीस जे आहे ते सत्ता भाजपची आली होती, त्यानंतर ते महापौर झाले होते. आणि आता जर बघितलं असेल तर त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा याच्यात जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात असल्यामुळे ही निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे. आपण जर विचार केला तर 1997 मध्ये जे आहे ते भाजपची सत्ता आली होती, त्यानंतर जर बघितलं असेल त्यानंतर तर काँग्रेसची सत्ता जी आहे ती नागपूर महानगरपालिकेवर राहिली होती. 2012 असेल 2017 असेल या वेळी जे आहे ते भाजपची आपली सत्ता कायम ठेवली होती. त्यामुळे एकंदरीतच बघितलं असेल तर सध्याच्या घडीला नागपूर जे आहे ते पोषक वातावरण सध्या ते भाजपसाठी आहे. कारण की नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आहेत, अनेक रस्ते जे आहेत ते नागपूरमध्ये झाले आहेत, अनेक चांगले प्रोजेक्ट जे आहेत ते नागपुरात झालेले आहेत. त्यामुळे लक्ष केंद्रित जे देशातले लक्ष केंद्रित असलेले नागपूर जे आहे ते आता एकंदरीतच बघितलं तर देशाचे जे आहे ते हृदयस्थान मानलं जाते. आणि त्यामुळे महाराष्ट्राचे हृदयस्थान जर म्हणलं जाणार असेल तर ते नागपूर सुद्धा मानलं जाणार आहे. कारण की देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींनी केलेला विकासाच्या आढावा संपूर्ण निवडणूक होणार आहे. त्यामुळे 151 ठिकाणी ही महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी ही 24 अलर्ट जे आहे ते निवडणुकीसाठी सज्ज असते. त्यामुळे या निवडणुकीत जे आहे ते एकंदरीतच बघितलं असेल तर भाजप जे आहे ते पुन्हा एकदा सत्ता आणते की काय हा सुद्धा प्रश्न असणार आहे. कारण की काँग्रेस जर बघितलं असेल तर काँग्रेसकडे सध्या विकास ठाकरे शहराध्यक्ष आहेत, यांच्या नेतृत्वात संपूर्ण ही निवडणूक लढली जाणार आहेत. तर सूरज गोजेचे शहराध्यक्ष शिंदे गटाचे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढणार जाणार आहेत. त्यामुळे या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर समीकरण भाजप जे आहे ते करून जे आहे ते या संपूर्ण निवडणुकीत सामोरं जाणार आहे. त्यामुळे ज्या ज्या प्रभागामध्ये भाजप कमकुवत आहे त्या ठिकाणी जे आहे त्या ऍक्शन प्लॅन सुद्धा भाजपने तयार केलेला आहे. ठीक आहे तेजस, तुम्ही असेच जोडलेले राहा. प्रवीणजी, तुम्ही स्वतः नागपुरातून येता, काय आहेत नागपुरामध्ये समीकरण? जगदीश, एक अगदी स्पष्ट गोष्ट आहे की एक संघाचं मुख्यालय जे आहे ते नागपूरमध्ये हो, आणि एक संघाचं स्थान जे आहे ते देशभरामध्ये आता आपण पाहतो. भारतीय जनता पक्षाची राजवट आल्यानंतर संघामध्ये जी काही एक उत्स्फूर्तता निर्माण झाली कार्यकर्त्यांमध्ये, त्याचं एक चित्र जे आहे ते नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसावं असं त्या पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे. त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि तिथली महानगरपालिका 2097ला तेजसने सांगितले त्याप्रमाणे स्वतः देवेंद्र फडणवीस हे तिथे महापौर होते आणि मुख्यमंत्री म्हणून, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते जे प्रोजेक्ट त्यांनी नागपूरमध्ये घेतले, मग तिथे मेट्रो प्रकल्प असेल, खरं म्हणजे मेट्रो प्रकल्प आज जो आहे तो महाराष्ट्रावर ते ओझं आहे, कारण तेवढं चालत नाही. पण हे सगळे प्रकल्प जे आहेत ते पुढे नेण्याचं जे काही काम देवेंद्र फडणवीसांनी केले त्यांना माहिती आहे की तिथे आपली ताकद आहे, मोठ्या प्रमाणात ताकद आहे. आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, विदर्भातल्या खूप बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची ताकद जरी असली तरी शहरामध्ये अपेक्षित असलेली ताकद तेवढी नाहीये, हे मान्य त्याही पक्षाचे नेते करतात. पण देवेंद्र फडणवीस आणि संघाच्या रूपाने भारतीय जनता पक्षाची तिथे ताकद जी आहे ती पूर्वीपासून आहे आणि या ताकदीचा परिणाम म्हणून आणि देवेंद्र फडणवीस स्वतः तिकडे लक्ष देऊन असल्यामुळे आणि अगदी चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा इतर जे काही नेते आहेत त्यांच्या माध्यमातून विकासाचे प्रकल्प नागपूरमध्ये राबवण्याचा परिणाम, त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळणं स्वाभाविक आहे. आणि संघाचं मुख्यालय जिथे असेल तिथे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण तडजोडी करता कामा नये, कुठल्याही परिस्थितीमध्ये निवांत राहता कामा नये, हे देवेंद्र फडणवीस चांगलं जाणून आहेत. आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये इथली सत्ता मिळण्यासाठी फडणवीस आणि त्यांची टीम जोरकसपणे काम करेल याच्यात संदेह नाही. प्रवीण पुरोजी आणि आपले तीनही पत्रकार आपल्या सोबत जोडलेले, चौघांचेही धन्यवाद.